फुल ऑफ रोडिंग चालू आहे. हे गाइस, गुड मॉर्निंग अँड वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. सो आपला ब्लॉग आहे ना मी आता जैसलमेर मध्ये चालू करते. तर हा आहे ना जैसलमेर किल्ला आहे आणि इतका सुंदर व्ह्यू आहे ना, म्हणजे या साईडने तरी वेगळा छोटा दिसतोय तो, पण जी समोरची साईड आहे ना त्या साईडने ना इतका मोठा किल्ला वगैरे. आणि आता इथे ना आम्ही बुकिंग वगैरे करतोय, म्हणजे जी डेझर्ट सफारी राहते, कॅमल सफारी वगैरे राहते ना, ते इथेच बुक करावी लागते आपल्याला. सो आम्ही इथूनच बुक करून जाणार आहे. मग इथून आम्हाला आहे ना ते जीप राईड करत नेणार आहे आम्हाला तिथपर्यंत. आणि इथे येऊन आहे ना आम्हाला एक कळालं, पहिला माणूस सांगतो 2500 रुपये, दुसरा माणूस सांगतो 2000 रुपये, तिसरा माणूस सांगतो 1500 रुपये. आता फायनली जाऊन एक माणूसाने बोललेलं आहे की 1000 रुपये पर पर्सन भेटाल तुम्हाला. सो आम्ही तेच डन केलेलं आहे आणि पूर्ण इन्क्वायरी केली काय काय येईल, त्यामध्ये काय इन्क्लूड राहील, टेंट कसे राहतील, काय सर्व विचारलं आणि तेव्हाच आम्ही बुक केलेले. तर आता आम्ही आलेले कॅम्पच्या ठिकाणी आणि हे बघा, हे इथं आमचं कॅम्प वगैरे, इकडे सगळे ना टेंट वगैरे लावलेले, म्हणजे रात्रीला आहे ना इथे आम्हाला राहायचं आहे. आणि इकडे थार बीर लावलेला आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये ना आम्हाला फिरायला घेऊन जाणार ते. खूप सारे टेंट, आम्हाला वाटले 1-2च असेल पण खूप सारे. आणि इथे ना नाईट शो वगैरे पण होतात, तर आम्हाला ते पण बघायचे. वाव, मस्त आहे. इकडे येऊन भारी वाटते. आता आम्ही ना टेंट मधून बघून घेतोय कसं आहे, ठीकठाक आहे का नाही. वाव, चेन बिन आहे त्याला लॉक बिक नाही आहे, त्याला चेन आहे. पण बाथरूमच नाही ना इथे कुठे. अरे याला विंडो वगैरे पण आहे. बाथरूम आहे काय मागं? बाथरूम आहे, बाथरूम पण आहे मागं. वा, मस्त आहे, छान आहे. रात्रीला काय मजा येईल नाही इथे. छोटा पॅन पण है. तुम और दीदी एक रूम में, यस, मी और कोई भी, मतलब भैया एक रूम में और ऋतु आता आम्ही कॅम्प मध्ये ना सेट वगैरे झालेले आहे. आणि बघा ना मी पण तयार झालेली आहे आणि ऋषी सुद्धा तयार झालेला आहे. ऋषी आहे ना घरून मला टी शर्ट नको घेऊ म्हणे, मला सर्व फॉर्मल. मला काय वाटलं, म्हणलं इकडे थंडी बिंडी असेल त्या हिशोबाने मी कपडे घेतले होते, बट इकडं थंडी नाही एवढी. थंडी रात्री येईल इथे. येईल का? मग तिला फोन कर, थोडं लवकरच यायला. अरे मी टेम्परेचर वगैरे चेक केलं ना तर रात्रीला खूप थंडी पडते आणि सकाळी ना खूप जास्त ऊन लागतं. तर मी काय केलं माहिती का, मधून आहे ना डबल पॉकेटचा शर्ट घातला आणि अक्षयने आणलेलं होतं स्वेटर टाईप, हे घालून घेतलं. म्हणजे जरा चला, आवडलं का सर्वांचं? आपल्याला लवकर जायचंय, नाहीतर आहे ना दिवस मावळत चाललेला आहे. ते आपलीच वाट बघत थांबलेले माहितीये का. हो का? ए आवरा लवकर, चला. तर आता मी गॉगल लावून घेतलेला आणि आम्हाला आहे ना या थार मध्ये जायचंय. ही इतर वाली ना, हा, तर या गाडीमध्ये जायचं आता आम्हाला. ये चलो ना जल्दी यार. हे दोघं काय करताय? आमचे 2 मेंबर आहे ना, आवरतच नाहीये. म्हणजे आम्ही लेडीज असून आमचं लवकर आवरलं पण त्यांचं आवरत नाहीये. सो फायनली आता आम्ही जीप वर चढलेलो आहे. याचं काय झालं, बसायचं नाहीये, उभं राहायचंय. जीप वरती चढलेला, चलो हा चलो. आणि आरोही बघा ना गाडीवरती उभी राहिलेली. आरोही दाखव. आणि मी तिला म्हटलं ना आपल्या गाडीतून बाहेर नाही, म्हटलं काचातून, तेव्हा म्हणे केस खराब होते म्हणे. आता नाही होत तिचे केस खराब. मी तर बा कुठे चढलो, त्या सीटावरती चढलो. नुसतं तारच तार इकडं. आणि त्यांनी ना गाडी पण लावले. हे बा इकडे आहे ना सगळ्या गाड्या चाललेल्या आहे. मजा येते ना, फुल ऑफ रोडिंग चालू आहे. हर्षद पाहिजे असता, हर्षद आता 100% रडणार आहे. तो ना मी यांच्यासोबत जायला पुरला असतं. खतरनाक. मम्मी आठवली वारीला. तर आता आम्ही ना फायनली जीप राईड करून आलेलो आणि एवढी मजा आली ना, इतकी भारी. आणि मेन म्हणजे आमचे जे रायडर होते ना ते पण एकदम भारी होते. मिस्टर इतके भारी गाडी चालवत होते, खाली वरती, लय मजा आली. आपण पण बसू. पकडायला कुठे रस्सी पकडू क्या? अरे भाऊ सांग रे भाऊ तसं. अरे वा, अरे मजा आली का? खूप मजा आली. एवढी अनप्लॅन ट्रिप होती आणि एवढा भारी एक्सपिरियन्स होईल ना वाटलंच नव्हतं. इतकी मजा येते ना, भारी. म्हणून तुला असं अनएक्सपेक्टेड सरप्राईज दिलं मी, माहिती का. थँक्यू म्हणवाला.
थँक्यू. आणि सनसेट पण आहे ना इतका सुंदर आणि आपण जर दिसतोय. असं प्लॅन करून केलं ना की असं व्यवस्थित सक्सेसफुल होत नाही. असं हा. अनप्लॅन ट्रिपला मज्जा येऊन जाते. लय भारी. सो गाईस, तर आता कॅमल राईड झालेली आहे आणि इतकी मज्जा आली ना, एकदम खूप भारी एक्सपिरियन्स होता कॅमल राईडचा. आणि आता आहे ना आम्हाला मॅगी खायची होती ना, म्हणून ऋतू भैया त्याच्या हाताने मॅगी बनवतो इथं. हा, मस्त धूळ बिळ गेलेली मॅगी खाणार आहे आज आम्ही. ये तर आम्हाला वाटलं होतं टमाटर कांदा बिंदा असेल, मग आम्ही त्यात टाकू आणि मॅगी बनवू, पण ते पण नाही, फक्त प्लेन मॅगी बनवायची. मॅगीवाले कमिशन नाही ना तुला, काही बनवून देतोय तो. न्यू बिझनेस 2 दिवसामध्ये बिझनेस स्टार्ट करणारे आहे ते. वो उनको नहीं पता, तुम डालो. फायनली आता आमची मॅगी तयार झालेली आहे. ये वाव ब्युटिफुल. और थोडीशी वो जल भी गई है. किती हिस्से आहे आपला प्लेट? हा? किती हिस्से आहे? तुमचं काहीच नाही, ते फक्त आमच्या दोघींसाठी बनवलेलं आहे. कोणीच नजर नका ठेवू त्यावर. आपल्याला डाळ बाटी चुरमा खायचंय. हा, ए भाई छोटू प्लेट दे जल्दी से. चमचा पण द्या. चमचा आहे ना? चमचा नाही. ओ भाई साहब, अब इतना जुलूम नहीं करने का ना, देना पड़ेगा चमचा तो. चम्मच नहीं है. ओ लागली है ना उससे खाने में. अब वो भैया तो चम्मच से खा रहे थे ना. वो सिर्फ अच्छे लोगों को मिलता है क्या? वाह रे वाह, अच्छे लोगों को मिलता है चम्मच. तर कढाई लेके जाऊंगा मैं यहाँ घर पे. मॅगी तयार झालेली आहे आणि आता आम्ही मॅगी खाणार आहे. थँक्यू फॉर दिस. आणि पैसे पण तुम्हीच देऊन टाका आता. केलेली तुम्ही आहे, फक्त खाणार आम्ही आहे. भाई सबस्क्राईब करतोय चॅनलला आपल्या. हा, सबस्क्राईब करून घ्या भैया, दोघांच्या चॅनलला कर. तू पण दिसशील त्यावर, मग फेमस होऊन जाशील मग तू. मराठी येते का तुला? मराठी हा, आपण मराठीमध्ये ब्लॉग करतो ना मग. तर आता मॅगी खाल्लेली आहे आणि आता चाललोय आम्ही आमच्या कॅम्पवर. आणि तिकडे ना आता रात्रीला थोडे प्रोग्राम्स वगैरे पण आहे, तर फार मजा येणार आहे. इतनी इज्जत तो हमें घर पे भी नहीं मिलती है. इथं मिळते. मला पण लावा मावशी. तर आता आम्ही कॅम्प मध्ये आलेलो आहे आणि आता इथे ना आम्हाला वेलकम स्नॅक आणि वेलकम ब्रेकफास्ट भेटणार आहे. सो आम्ही त्याचीच वाट बघत होतो, कारण की आम्हाला खूप जास्त भूक लागलेली आहे. आणि आता सर्वात आधी ना हिचं जॅकेट गाडीतच राहिलेलं आहे, सो आम्ही हिचं जॅकेट घ्यायला चाललेलो आहे. गाडीची चावी घेतली का? मग कसं चालणार? ते त्यांच्या रूम मध्ये, ऋत्विक भैयाच्या रूम मध्ये जा, पटकन चावी घेऊन ये. मग आम्ही एकदा जॅकेट आणतो, कारण की ना आता इथे इतकी थंडी वाजू लागली. दुपारी इतकं ऊन होतं आणि रात्रीला इतकी थंडी वाजते ना. आणि मेन म्हणजे थोड्या वेळात आहे ना प्रोग्राम वगैरे पण चालू होणार आहे ना इथे, तर आम्हाला खूप वेळ बाहेरच बसायचंय, त्यामुळे खूप थंडी वाजणार आहे. तर ऋषी इथे एकटाच खात बसलाय. भारी का? चहा आणि पोहे इथे आणून दिलं तुम्हाला. मला कधी देतील? आणताय आपल्याला पण आले. आमच्या ना 2-3 मेंबरला पोहे एवढे आवडले, त्यांना परत पोहे खायचे. तिकडे जाऊन बसले ते. हे भाऊ बी चालले वाटतं पोहे खायला. बरं आपण दोघं त्याला रिपीट नकोय.